गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 15 मार्च 2024च्या संचमान्यता शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो शाळांमध्ये एकाच शिक्षकाचे पद राहणार असल्याने अशा गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होणार आहे। विद्यार्थ्यांना आपल्या गावातच प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे ही जबाबदारी लक्षात घेऊन पुरोगामी महाराष्ट्र राज्यात 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे समर्थनीय ठरत नाही। त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून 15 मार्च 2024चा GR रद्द केलाच पाहिजे आणि 1980च्या संचमान्यता शासन धोरणास अनुसरून व RTतील कलमे लक्षात घेऊन शिक्षक निर्धारणात दुरुस्ती केली पाहिजे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे पुनश्च विनंती केली आहे। शिक्षक अभियोग्यता परीक्षा अर्थात TET संबंधाने राज्यातील शिक्षक तणावात असून केंद्र आणि राज्य शासनाने याबाबत अद्यापही कोणताच निर्णय घेतला नाही। पुढील 2 वर्षात TET परीक्षा पात्र करण्याची अनिवार्यता लक्षात घेता शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे। मात्र अजूनही राज्य सरकारने TET सह संचमान्यता व अशैक्षणिक कामे या संबंधाने सुद्धा कोणताच निर्णय घेतलेला नाही। राज्य शासनाने TET, संचमान्यता, अशैक्षणिक कामे, ऑनलाईन कामांचा ससेमिरा या मुद्द्यांवर राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करावी आणि या माध्यमातून मार्ग प्रशस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे। BLO नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून SIRचे काम केले जात असतानाच मे-जून महिन्यात जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आवश्यक आहे। जनगणनेसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेता आणि शिक्षण हक्क कायद्यामध्ये दशवार्षिक जनगणना हे काम शिक्षकांनी करणे अनिवार्य असल्यावरून BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना दशवार्षिक जनगणनेचे काम देण्यात येऊ नये। त्याचप्रमाणे महिला शिक्षिका, दिव्यांग शिक्षक आणि वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त शिक्षकांना जनगणनेच्या कामातून सूट द्यावी अशी मागणी संबंधित प्राधिकरणाकडे शिक्षक समितीने केली आहे। राज्य विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रावीण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना NASA आणि इस्रो येथे पाठवण्याची मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना राबविण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना 6 मार्च रोजी केली। या अभिनव योजनेसाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकजभाऊ भोयर यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आभार मानले असून योजनेचे स्वागत केले आहे। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार।